शात हसते ठाव ठिकाण माझा पुसते मीच मला मग शोधत बसते बोल मला तू हळुवार काही सांग भले तू माझा नाही कलियुगातली मीराबाई मौनातले हे शब्द बोलके तुझ्यानी माझ्या ओठी हलके असुनी ननी अश्रू पोरके क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता 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 थोरातांचं शेवटी काय होणार आहे याचं गणित मी तुला मांडून दाखवलं की नाही. आपण आपले हात खराब करायचे नाहीत. आपल्या हॉलमध्ये भिंतीवर एक फोटो टांगलेला आहे. माहिती आहे कोणाचा आहे तो? हा ते मोठे साहेब. अरे कालच बोललो त्याला मी. हे बघ बाळा, सांभाळून राहा. कामगारांचा काही भरोसा नाही, ते कुणाचा राग कुणावर काढतील याचा काही नेम नाही त्यांचा. जयवंतनी बबडीवर प्रेम केलं म्हणून तू त्याला शिक्षा दिलीस. आता मी बबडीला शिक्षा करणार. काय आदित्य काय म्हणतोय? कशाबद्दल? झालेल्या प्रकरणाबद्दल, आमिषाबद्दल, जयवंतबद्दल, संपाबद्दल. नाही, तू काळजी करू नकोस असं मला सांगू नका, कारण कशाची काळजी करायची आणि कशाची नाही हे मला चांगलं कळतं. चिडण्याचा स्वभाव बबडीने अगदी तुझ्यावरूनच घेतलाय. आय एम सॉरी. आता कंपनीबद्दल बोलायचं झालं तर कामगारांचा संप, मोर्चे, वाटाघाटी या सगळ्या गोष्टींना आदित्यला सामोरं जावं लागणार, त्यांची सवय करून घ्यावी लागणार. हा संप त्यांनी ओढवून घेतलेला आहे. तो त्याला सोडवावा लागणार आहे. प्रश्न अगदीच चिघळला तर मी आहेच. बबडीबद्दल काय करायचं ठरवलंय? बबडी आणि जयवंत हा प्रश्न जरा मला वेगळ्या पद्धतीने सोडवावा लागणार. त्यांना मी सांगितलं होतं 6 महिने वाट पाहायची, पण त्यांच्यात तेवढा पेशन्स नाहीये बहुतेक, असं त्यांच्या वागण्यावरून समजतंय. पण तरी मला असं वाटतं की या सगळ्या प्रकरणात चूक आदित्यची. जयवंतला आता लगेच कामावरून काढायची कशाला घाई केली त्यांनी? का
तुमचाही या सगळ्यामागे हात आहे. कुणाची परीक्षा घेताय तुम्ही? आदित्यची का बबडीची? नाही, माझा याच्यात काहीही संबंध नाही. अण्णांचा? त्याचाही नाही. नाही, माझा नाही विश्वास बसत. कारण स्वतः नामानिराळे राहून लोकांकडून काम करून घेण्यात तुमचा हातखंड आहे. ठीक आहे, एक वेळ आपण असं मान्य केलं की तुमचा यात काही संबंध नाही, तरी सुद्धा बहिणीच्या प्रेमापोटी वैयक्तिक सूड म्हणून आदित्यनं जयवंतला कामावरून काढून टाकायची चूकच केली आहे. आता दोघांच्या प्रेमाची चर्चा कंपनीभर चालू राहणार. बबडीनं त्याची ब्रेकिंग न्यूज करून आपलं प्रेम चव्हाट्यावर आणलंय. आदित्यने केलेली चूक एक वेळ मी सुधारू शकतो, कारण ती कंपनी पुरती मर्यादित आहे. पण बबडीने जी चूक केली आहे ती सुधारण्या पलीकडची. तिथे मी काही करू शकणार नाही. मग मी बबडीला शिक्षा केली तर त्यात माझी काय चूक? आदित्यनं चूक केलीये, बबडीनंही चूक केलीये, हे मला मान्य आहे. पण तिला शिक्षा देण्याच्या अट्टहासापायी तुम्ही तिसरी घोडचूक करू नका. एकमेकांना शह देण्याच्या नादात माझी बबडी भरडली जाणार आहे. जाऊ दे, चला झोपायला. उगाच बबडीची वाट बघत थांबू नका. बबडीला भेटल्याशिवाय मला शांत झोप यायची नाही. तुम्ही निघा. तुझ्या ब्रेकिंग न्यूज मुळे एका रात्रीत प्रसिद्ध झालोय आम्ही. या असल्या नजरांची सवय नाहीये मला. तुला असेल पण मला नाहीये. अमिषा जहागीरदार आणि युनियन लीडर जयवंत यांचं प्रेम प्रकरण जहागीरदार ॲग्रो इंडस्ट्रीला भोवणार. कामगार संपावर, मालकाच्याच मुलीवर प्रेम केलं, युनियन लीडर बडतर्फ, या असल्या ह्या बातम्यात नाही आम्हाला उद्याच्या पेपरमध्ये मला दिसत आहेत. तुला मस्करी सुचतीये? मला तर घरी काय वाढून ठेवलं असेल याची कल्पनाच करवत नाहीये. दादा तर वाट बघत असेल कधी बबडी घरी येते आणि तिच्या कानपटात मारतोय. आणि माई, बिचारी माई तर मुली मुली रडत बसली असणार आणि तेजू वहिनी तिची समजूत काढत असणार. आणि बाबासाहेब, मला तर खूप भीती वाटते रे. मी अशी न्यूज का दिली असं जर मला बाबांनी विचारलं तर मी काय उत्तर देऊ, सांग ना. वेळच येणार नाहीये, कारण बाबा तुला घरातच घेणार नाही. तुझ्यासाठी गडाचे दरवाजे असे बंदच झालेले असणार. बाबासाहेब सोड, ते मीच आधी तुला विचारतो की ही न्यूज तू का दिलीस. आधीने तुला कामावर काढून टाकलं हे समजल्यावर माझी सटकलीच. अगं पण बाबांनी मला पुन्हा कामावर घेतलं असतं ना. आणि आता आपलं प्रेम प्रकरण हे वैयक्तिक नाही राहिलेलं आहे, ते सार्वजनिक झालेलं आहे. आणि हेच बाबासाहेबांना आवडणार नाही. जहागीरदारांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून प्रकरण चिघळणार. त्यातून मला खासगी कारणावरून काढून टाकलं म्हणून कामगार ऐकणार नाहीत. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुझी फरफड होणार. असं वाटतं ना उगीच ह्या प्रेम प्रकरणात पडलं मी. तूच जर अशी कच खाल्लीस तर मी कोणाकडे पाहायचं. आणि तसंही आपलं प्रेम घरातल्या कुणालाही मान्य नव्हतं. आज ना उद्या मला ते घर सोडावंच लागणार होतं. ऑलरेडी मी त्याच वेळी घर सोडणार होते. पण ह्यावेळी कसलेही चमत्कार घडणार नाही, कळलं? हे बघ, तू आता घरी जा, शांतपणे घरी जा. आणि कुणाचाही अपमान न करता अगदी संधी मिळाली तर उत्तर दे. ओके? जा, घरी जा. आणि बघ, मी तुझ्या पाठीशी, एवढं लक्षात ठेव. मी जहागीरदार आहे, मुळू मुळू रडणाऱ्यातली नाहीये. आणि तू जरी मला टांग दिलीस ना तर मी जाणार नाहीये परत त्या घरी. मी काय करते
आणि मला काय करायचं याची पूर्ण कल्पना आहे मला. आणि मला कुणाच्याही सहानुभूतीची गरज नकोय. आणि तू देखील माझ्यावर कीव करू नकोस. करणारच असशील तर प्रेम कर. आणि तेही जमत नसेल तर सांग मला आत्ताच. हे झाशीची राणी, तुझी डायलॉग माझी बंद कर, कळलं ना? हे बघ, आपण लग्न तर करणारच आहोत. त्यातून हे सगळं वादळ वावटळ ही सगळी थांबली ना की आपण हनीमूनचा विचार करू वेळ मिळाला तर. पण हे असलं फिल्मी स्वप्न बघू नको. आणि एक लक्षात ठेव, आता ह्यापुढे आपल्या आयुष्यात फक्त कष्ट कष्ट आणि कष्टच आहे. ओके? अमिषा, बाबा, मी ही अशी बातमी का दिली, प्लीज मला विचारू नका. कदाचित त्याची कारण माझ्याकडे असतील, पण तुम्हाला पटणारी उत्तरे माझ्याकडे नसतील. मी मी न्यूज देऊन आल्यानंतर मला रिअलाइज झालं की माझ्या हातून केवढी इरिपेरेबल चूक झाली आहे. एका शब्दात सांगायचं झालं तर एक एक ऍक्शन घडली आणि त्याची रिएक्शन माझ्या हातून घडली. आता या सगळ्या प्रकारावर मी कसा रिॲक्ट करू ते मला सांगा. जणू काहीच घडलेलं नाही असं समजून काल जसं उजाडलं तसं उद्या उजाडेल यावर समाधान मानून शांतपणे झोपी जाऊ. तुम्ही डिसिजन द्याल तो मान्य आहे मला. तुम्ही आता मोठ्या झालात, स्वतंत्रपणे डिसिजन्स घेऊ शकता. बोला. बाबा प्लीज असं बोलू नका ना. तुम्ही तुम्ही पाहिजे तर मला थोबाडून काढा बाबा. तुमच्या बबडीच्या हातून चूक घडली आहे. असं कसं? या बबडीला लहानपणी सुद्धा आम्ही बोट लावलेलं नाही. तिला आज आम्ही कसं मारायचं? तुमची माई तिकडे न खाता पिता तुमच्या आठवण काढून रडते. तिला कसं समजवायचं? बबडी, तू म्हणालीस ते बरोबर. तुझ्या हातून इररिपेरेबल चूक झाली. त्याबद्दल तुला क्षमा नाही आणि शिक्षा ही व्हायलाच हवी. शिक्षा हीच आहे, नेसत्या वस्त्रानिशी तू हे घर सोडायचंस. दिस इज फायनल. कोणीही मध्ये आलं तरी यात बदल होणार नाही. इज दॅट क्लिअर? कुठे निघालीस? माईला नमस्कार करून येते. पोचला. नमस्कार पोचला. खर तर मी तुला घरात घेतलं, तुझ्याशी बोललो, हे तुझं नशीब समज. सगळ्यांच्या वतीने मी तुला निरोप देतोय. या.
एक विचारू का? लहान तोंडी मोठा घास घेतली. जहागीरदारांच्या अब्रूचा प्रश्न आहे म्हणून आजही मला काही प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीयेत. अभि दादा संग्राम शेठकडे गण घेऊन का गेला होता? ती गण कोणाची होती? अभि दादावर खुनी हल्ला झाला. कोणाच्या गणमधून? पोलिसांना त्यात काय सापडलं? वनिता बहिणी पळून गेली. कुठे गेली? माहेरी की संग्राम शेठकडे? आणि आदित्य दादाने ऑफिस मधल्या एका क्लार्क मुलीशी लग्न केलं तेव्हा त्याच्या स्वागताला घरातले सगळे हजर होते. पण बबडीने एका युनियन लीडर चेअरमनशी लग्न करण्याचा हट्ट धरला तर मात्र जहागीरदारांच्या अब्रूला धक्का पोहोचतो. हात नका उभारू. बाबा तुम्ही शांत व्हा. अहो ती लहान आहे अजून, तिला नाही समजत ती काय बोलते ते. बाबडे तू आज जा. अमिषा गाई. ओ बाबा ती घर सोडून चालली आहे. बाबा बाबा ती घर अमिषा बाबा ती घर सोडून चालली आहे. अस्मिता अस्मिता अरे लाडा, तुला काय परमेश्वराने अक्कल बिक्कल दिली आहे का नाही? हं? केव्हाही येत आहे, माझी झोप खराब करताय. काम असेल तर अर्ध्या रात्री या असं तुम्हीच म्हणा. नाही झक मारली आहे मी ती, पण म्हणून तुझ्या मालकाला काही खाजगी आयुष्य जगावं लागतं, जगायला लागतं, काही माहिती आहे का नाही? केव्हा येऊन आपले दरवाजा ठोकताय माझा. सॉरी, चुकलं माझं, मी येतो. बरं सॉरी काय, चुकलं काय? आता तूही झक मारले तर कशाला आलायस ते सांग मला. झणझणीत बातमी आणली आहे. म्हातारा जहागीरदार खपला. सगळे जहागीरदार जिवंत आहेत आणि ठणठणीत आहेत. अरे मग काय सांगायला माझी झोप खराब केली आहेस तू? ती जहागीरदारांची मुलगी, ती जी टीव्हीवर बातम्या देते ना, ती खपली. उठसूट सगळ्यांना वर काय पाठवताय तुम्ही? त्या बातम्या देणाऱ्या मुलीचं त्यांच्याच कंपनीतला युनियन लीडर चेअरमन याच्याशी सॉलिड लफडं चाललं. हा, तसं प्रकरण बरेच दिवसापासून चालू होतं म्हणून. पण म्हाताऱ्या जहागीरदाराला आणि त्यांच्या पोराला आदित्यला मात्र हे अजिबात पसंत नव्हतं. अरे कसं पसंत असणार आहे? मालकाची पोर, त्याच कंपनीतला युनियन लीडर यांचं लफडं. मालकाने युनियन लीडरला कंपनीत काढून टाकलं असणार. करेक्ट, तसंच केलं त्यांनी. फक्त म्हाताऱ्याऐवजी त्यांच्या पोरानं त्याला काढण्याचं मूर्खपणा केलं. मग काय, कामगारांमध्ये असंतोष, असहकार, मोर्चे, आंदोलन, आदित्य शेठ मुर्दाबाद, कॉम्रेड जयवंत जिंदाबाद, असती घोषणांची धमाल. म्हातारा आपल्या पोरावर म्हणजे त्या आदित्यवर खवळला असणार. म्हातारा राहिला बाजूला, त्याची पोरगीच जास्त खवळली. आपल्या प्रियकराला कामावरून काढून टाकलं म्हटल्यानंतर तिने चॅनलवर ब्रेकिंग न्यूज लावून धरलेली. आदित्यची, तिच्या स्वतःच्या भावाची तिने पार करून टाकली. जहागीरदारांची अब्रूच वेशीला टाकली तिने. याला म्हणतात खानदानी अवलाद. झालं, तुला कळणार नाही. पण स्टोरी में दम आहे. पुढे काय आता? एवढं रामायण घडल्यानंतर म्हाताऱ्याचा इगो दुखावला. त्याने नेसत्या वस्त्रांनिशी त्याच्या पोरीला रात्री घराबाहेर काढलं. अशे तो लीडर बिचारा तसा गरीब आहे. सिंगल खोलीचं छप्पर आहे डोक्यावर, त्यात आता बेकार. पोरगी कुठं जाईल, काय करेल याचा म्हाताऱ्याने अजिबात विचारच केला नाही. पण आपण करायला हवा. हे ते युनियन लीडरला नेऊन दे. त्याला सांगायचं, नुसतं आंदोलनं, मोर्चे याच्यावर थांबायचं नाही. ताबडतोब कंपनीमध्ये संप व्हायला हवा.
एक गोष्ट लक्षात ठेव, आता तो आपला मित्र आहे कारण जहागीरदाराचा शत्रू आहे. त्याला लागेल ती मदत आपण करायला हवी. पण दुसरी गोष्ट, ती पोर त्यानं घराबाहेर काढलेली असली तरी लाडाकोडामध्ये ती वाढलेली पोर त्याच्या काळजाचा तुकडा असतो. तिला काही ते कमी पडता कामा नये. ही तुझी प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी आहे, लक्षात ठेव. अजिबात काय होता कामा नये. कोणती अशी वाईट वागली नाही मला चालणार नाही. कळलं तुला? चल एक आणि एक लवकरात लवकर त्या कंपनीत संप होईल असं पहा. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता,